काल रात्री लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 4 अंजली नगर येथे अचानक आग लागल्याचं वृत्त कळालं आणि स्थानिक आमचे सगळेच नगरसेवक प्रभाग क्रमांक 4चे हे अगदी जलद गतीनं घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आग आटोक्यात आणून ती अगदी शांतसुद्धा करण्याचं काम त्यांनी केलं. इथं जे एक इसम भाडेकरू म्हणून मुस्तफा शेख नावाचे, तर त्यांना रुग्णालयात काल दाखल करण्यात आलं होतं, पण आता त्यांना रुग्णालयातनंही सुटका झाली आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांना कुठलीही हानी झालेली नाही. नेमकं आग कशामुळं लागली हा शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं पंचनामा केल्याशिवाय त्याच्यावर काही भाष्य इतक्यात करता येणार नाही. समाधान याचं आहे की आमच्या स्थानिक नगरसेवकांनी यामध्ये तत्परता दाखवून जीवितहानी होऊ दिली नाही, किंबहुना आग पसरूही दिली नाही. कारण तुम्ही जर हे पाहिलं, अगदी दाटीवाटीचं ही वसाहत आहे आणि आग एवढी मोठी होती की ती पसरण्याची सुद्धा भीती आणि चिंता सगळ्यांना होती. ती आग पसरू दिली नाही आणि अग्निशमनच्या गाड्या तातडीनं इथं बोलवण्यात आल्या. त्या गाड्या इथे येण्यासाठी खूप अडचणी होत्या, कारण रस्ते अरुंद आहेत. कसं बसं त्या इथं आणून आग विझवण्याचं काम त्यांनी केलं. मला असं वाटतं अहमद खां पठाण आमचे नगरसेवक, आसिफ बागवान हे आमचे नगरसेवक, इस्माईल आमचे नगरसेवक, आमचे सचिन गायकवाड हे सगळेच, आणि मग महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, या सगळ्याच मंडळींनी तातडीनं मदत कार्य या ठिकाणी पाठवलं आणि जी काही घटना घडली असती तर ती घटना रोखण्यामध्ये त्यांना यश आलं असं मी म्हणेन. यातून सुद्धा आता काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दाटीवाटीच्या वसाहतीमध्ये अग्निशमन व्यवस्था सुद्धा वेळेत पोचण्यास संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या देखील त्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या आहेत. मला असं वाटतं की रस्ते अरुंद आहेत. समजा अग्निशमन विभागाच्या नियमानुसार जर रस्ते रुंद नसतील तर मग काय पर्यायी व्यवस्था या ठिकाणी करता येईल, या संदर्भामध्ये सुद्धा काम करण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत. महापालिकेनं कालच मला असं वाटतं की फायर ऑडिट म्हणजे सगळ्याच रहिवास आणि वाणिज्य अशी जी काही आस्थापना आपल्याकडे आहे त्याचं करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. मला असं वाटतं ते कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत ते पूर्ण झालं पाहिजे, अशी देखील मागणी आम्ही लातूर शहर महानगरपालिकेकडं नोंदवणार आहोत. मदत होऊ शकते का परिवाराला? नाही, आता याच्यामध्ये पंचनामा झाल्यानंतर नुकसान किती झालंय हे आकडे आपल्या समोर आल्यानंतर शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्हीही ज्या शासकीय आणि निमशासकीय संस्था आहेत या अंतर्गत जेवढी मदत आम्हाला देता येईल ती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. लातूर शहरात जर परिस्थिती बघितली तर अतिशय विदारक खीळ बसणार नाही, आमची भूमिका आहे. त्यामुळं राजकारण हे निवडणुकीपुरतं, आपण मागे हे ऐकलं असेल माझ्या तोंडून, आणि आता विकासकारण हाच हेतू आम्ही उराशी बाळगलेला आहे. आणि म्हणून लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सत्ता पक्ष विपक्ष या सगळ्यांनाच विश्वासात घेऊन आपल्याला हा गाडा हाकावा लागेल. त्या दिशेनं आम्ही काम करणार आहोत. त्यामुळं कुठल्याही कामाला म्हणजे अडचणी येतील असं कोणीही समझण्याचं कारण नाही. खरोले में एक मासूम बच्चे को, नाबालिग को चुराया बोल के बंद के मारा और उसने वीडियो वायरल किया, उसके ऊपर कार्रवाई
के बारे में क्या कहेंगे? कार्रवाई नहीं हो रही नहीं, मुझे लगता है कि सिर्फ खरोला इस गांव में ये घटना हुई है, ये तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन ऐसी घटनाएं हर रोज लातूर हो, मराठवाड़ा हो, महाराष्ट्र हो, यहाँ ये घट रही है। लातूर में भी जो बच्चियां गायब होने का जो आंकड़ा है वो कुछ कम नहीं है। मुझे ऐसा लगता है कि राज्य सरकार का गृह विभाग इस पर और अच्छे तरह से उन्होंने काम करना चाहिए। गृह विभाग की पकड़ ये सैल हो गई है, ऐसा मुझे लगता है। भैया, लातूरकरांनी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस म्हणून शेतकऱ्यांची बहुमत आपल्याला कर्जमाफी दिलेलं केलेली आहे. आपण महापौरांना बसवलेलं आहे. काही टिप्स आपण देणार आहेत का विकासाच्या बाबतीत विशेष? ते आमचे सगळे सहकारी आहेत या संदर्भामध्ये। क्षणाक्षणाला आमची चर्चा होते, त्यामुळं म्हणजे टिप्स वगैरे द्यायची, विशेष टिप्स दिल्या पाहिजेत भैया. विशेष टिप्स आपण विकासाच्या बाबतीत दिलेच पाहिजे. मग त्या विशेष टिप्स तुम्ही जर मला दिल्या तर मी त्यांना देतो। भैया, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. काय वाटतं आपल्याला शेतकऱ्यांना खरंच मदत? नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर थांबत नाही आहेत। आजही भारतामध्ये महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दुर्दैवानं आघाडीवर आहे, आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अधिक आहेत। मराठवाडा आणि विदर्भ, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा जोपर्यंत खाली येत नाही किंबहुना संपुष्टात येत नाही, तोपर्यंत सरकारची कुठलीही धोरणं किंवा नीती ही योग्य आहे आपल्याला कसं म्हणता येईल? नंदनगाव के शेतकरियों को राम मंदिर चंद्रपुर नाही, मला असं वाटतं की राम मंदिर हा भारत देशातल्या देशवासियांच्या अगदी भावनेशी जुडलेला प्रश्न आहे। आणि आज देशभर अशी चर्चा होते की या राजवटीमध्ये जर राम मंदिरच सुरक्षित नसेल तर मग कोण सुरक्षित आहे, अशी सर्रास चर्चा आपल्याला ऐकायला मिळते। आणि सरकारला काही ही जबाबदारी झटकता येणार नाही, कारण सरकारने नेमलेलीच व्यवस्था आणि त्या व्यवस्थेनं हे कुकर्म केलं आहे। मला असं वाटतं की लोक पाहतायत, योग्य वेळी लोक या संदर्भामध्ये सुद्धा सरकारला धडा शिकवतील अशी आमची भावना आहे। मला असं वाटतं की जे काही चाललंय आणि आम्ही ऐकतोय, कारवाईचं फार्स ते करतील, पण काही त्यातनं ठोस काही निघेल असं वाटत नाही। जे मेन चोर आहेत त्यांना झाकण्याचं कुठेतरी पडद्यामागे घालण्याचं काम सरकार करत आहे आणि छोट्या लोकांना बळीचं पकडून कव्हर अप करतायत, डॅमेज कंट्रोल करतायत। आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला सरकारला थोडीशी जरी जाणीव राहिली असती तर त्यांनी न्यायाधीशाच्या अंतर्गत ही चौकशी लावली असती। सर, मिसिंग लिंकतून ज्या पद्धतीनं दरड कोसळण्याचं जर राजकारण झालेलं आहे, मिसिंग लिंकवर ज्या पद्धतीने दरड कोसळून राजकारण झालेलं आहे, मुख्यमंत्री एक प्रकारे दबाव टाकत आहेत का? दादागिरीची भाषा करतात, तर कोणी बोललं तर महाराष्ट्राचा अपमान करू नका, स्वतःचे। मला असं वाटतं मिसिंग लिंक हा जो काही दुर्दैवी प्रकार घडला, ती दरड कोसळली, त्या बोगद्यातून सुद्धा म्हणजे मातीचा ढिगारा हा आपल्याला कोसळत असलेला दिसला। एकंदरीतच राज्य सरकारच्या विकास कामांचा दर्जा आणि गुणवत्ता याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत। आज जगातलं एक म्हणजे 8वं आश्चर्य म्हणून हे उभं केलंय असं आम्ही ऐकलं होतं, आणि जग सुद्धा आता असं म्हणतंय की हे 8वं आश्चर्यच आहे। त्यामुळं मला असं वाटतं की सामान्य माणसाच्या कराचा पैसा हा वाटोळ होतोय, हे यातनं आपल्याला लक्षात येतं। अल्पसंख्यक के आपने मुद्दे उठाए, आपका शुक्रिया। लेकिन आपने जो मांग भी करे थे